नमस्कार मित्रांनो, माझे नाव मीरा आहे. मी आत्ताच्या घडीला 29 वर्षांची आहे. माझ्या लग्नाला 6 वर्षे झाली आहेत. मी एका छोट्या गावची सामान्य मुलगी आहे. गोरी रंगत, लांब काळे केस जे कधी-कधी छोट्या वेणीत बांधले असतात आणि शरीर असं की घरच्या कामांमुळे घट्ट आणि भरदा दिसते. लोक म्हणतात की माझ्या डोळ्यात अशी एक चमक आहे, जी बोलताना कुणालाही थांबवून टाकते. माझ्या पती राजेशशी माझा विवाह झाला. तो थोडा शांत स्वभावाचा आहे. दिवसभर शेतकामात व्यस्त असतो. आमचे संयुक्त कुटुंब आहे. सासूबाई, ससुरजी आणि सर्वात मोठे जेठजी, जे राजेशचे मोठे भाऊ आहेत. जेठजींचे नाव श्याम आहे. वय साधारणपणे 28 वर्षांचे. त्यांचा चेहरा कडक, उंच काठी, मजबूत खांदे आणि आवाजात एक गाढपणा आहे, जो ऐकताच मनाला स्पर्श करतो. गावात सगळे त्यांना आदर देतात, कारण ते कुटुंबाची कहाणी सांगते आहे, जी माझ्या घराच्या भिंतींमध्ये दडलेली आहे. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आले, तेव्हापासून जेठजी मला आपल्या वहिनीप्रमाणे पाहत. पण दिवस जसजसे गेले, त्यांच्या नजरेत एक वेगळीच काळजी आणि आत्मीयता दिसू लागली. राजेश अनेकदा बाहेर असतो, कधी मंदिरात, कधी शहराच्या कामासाठी. त्यावेळी घरात फक्त मी, सासूबाई आणि जेठजीच जास्त वेळ असू. सासूबाई सकाळपासून मंदिरात आणि स्वयंपाकघरात व्यस्त असतात. एका दिवशी सकाळचा वेळ होता. मी स्वयंपाकघरात चहा तयार करत होते. जेठजी बाहेर अंगणात बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्यांनी आवाज दिला, "मीरा, चहात थोडी अद्रक जास्त घाल दे. आज थंडी वाजत आहे." मी त्यांच्याकडे चहा घेऊन गेले. जेव्हा मी कप ठेवण्यासाठी वाकले, तेव्हा माझा पल्ला थोडीशी सरकला. त्यांची नजर क्षणभर माझ्या गळ्याकडे गेली. मग लगेच नजरा खाली घातल्या. "तू खूप मेहनत करतेस." राजेशला इतकी चांगली वहिनी मिळाली. मला तर पाहून आनंद होतो. त्यांच्या आवाजात असं काहीतरी होते की मी शरमली. "जेठजी, तुम्हीच तर सगळं सांभाळता. मी काय मेहनत करणार? तो दिवस तिथेच तर सगळं सांभाळता. मी काय मेहनत करणार?" मनात एक हलकीशी खळबळ उडाली. असं वाटत होते की त्यांची गोष्ट फक्त चहाची नव्हती. त्याच दिवशी दुपारी घरातील जुनी अलमारी साफ करण्याचे काम होते. सासूबाई म्हणाल्या, "मीरा, वरच्या खोलीतील जुने कपडे काढून बघ. काही विकूया." जेठजीही तिथे मदत करण्यासाठी होते. खोली छोटीशी होती, जुनी वास असलेली. आम्ही दोघे एकत्र डबे उचलत होतो. एक जड डबा मी उचलायला लागले तेव्हा माझा तोल बिघडला आणि माझ्या कंबरेवर हात ठेवून तोल बिघडला. जेठजींनी लगेच मागून हात पुढे केला. त्यांचा हात मजबूत आणि उबदार होता, फक्त काही सेकंदांसाठी. पण त्या स्पर्शात एक अशी विजेची लाट पळाली. सांभाळले नसते तर पडून जखमी झाले असते, त्यांनी थोड्या जड आवाजात सांगितले. मी डोळे खाली घालून म्हणाले, "धन्यवाद जेठजी." त्यांनी हात काढला, पण त्यांचा श्वास माझ्या गळ्याजवळ थोडा जलत होता. आम्ही दोघं गप्प राहून काम करत राहिलो. त्यांनी जुन्या कपड्यांच्या गठ्ठ्यातून एक जुनी साडी काढली आणि हसले. "ही तुझ्या सासूबाईच्या तरुणपणीची साडी आहे. आता तू घाल. तुला ती राजेश आला." त्या दिवशी रात्री राजेश आला, तेव्हा मी त्याच्याजवळ शांतपणे झोपले. पण मनात जेठजींचा तो हात फिरत होता. दिवस गेले. कुटुंबात एक छोटीशी समस्या आली. आमच्या शेताजवळ एक नाला होता, ज्यात पाण्याचा प्रवाह थांबला होता. गावकरी त्रस्त होते. जेठजींनी ठरवले की आपण स्वतः सफाई करू. सकाळी लवकर सगळे नाल्याजवळ गेले. मीही पाण्याच्या बादल्या घेऊन मदत करायला गेले. काम जोरात होते. ऊन तीव्र होते. जेठजी शर्टशिवाय घामाने ओले मजबूत शरीर दाखवत काम करत होते. कधी-कधी त्यांची नजर माझ्यावर पडत असे जेव्हा मी वाकून बादली भरत असे. "तू थकू नकोस, पाणी पिते जा," त्यांनी सांगितले आणि स्वतः माझा हात धरून पाण्याचा लोटा दिला. त्यांच्या हातात माझा हात काही क्षण राहिला. इतरांच्या समोरही असं वाटत होते की आमच्यातच काही गुपित गोष्ट चालू आहे. दुपारी नाला साफ झाला. घरी परतताना जेठजी माझ्याबरोबर चालत होते. "तू खूप हिंमतवान आहेस. राजेशला समजावे लागेल की तू किती मौल्यवान आहेस." मी फक्त डोके हलवले. घरी आल्यावर मी आंघोळ करायला गेले. स्नानगृह जुने होते. दरवाजा थोडा ढिला होता. मी आंघोळ करून बाहेर येत असताना जेठजी बाहेरून जात होते. त्यांची नजर माझ्या ओल्या साडीवर पडली, जी अंगाला चिकटली होती. क्षणभर त्यांचे डोळे थांबले. मग त्यांनी नजरा फिरवल्या आणि म्हणाले, "थोड्या वेळाने माझा चहा बनवून दे." त्यांच्या आवाजात काहीतरी लपलेले होते. मी मनात विचारले, "हे काय चालू आहे?" पण काहीही झाले नाही. फक्त ती नजर. असे दिवस काढत राहिलो. कधी रात्री, जेव्हा सगळे झोपले असत, जेठजी बसून मला तरुणपणीची गोष्टी सांगत. एका रात्री त्यांनी आपल्या तरुणपणीची गोष्ट सांगितली. "मीरा आयुष्यात कधी करून टाकायला सांगते, जिथे काहीतरी करून टाकायला सांगते, पण जबाबदाऱ्या थांबवून टाकतात." त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्यांच्या डोळ्यात एक एकटेपणा होता. मी हलकेच विचारले, "जेठजी, तुम्हाला काय हवे?"
त्यांनी हसत म्हणाले, "फक्त एक चांगले आयुष्य आणि कुटुंबाचे सुख." त्या रात्री गप्पा लांब चालल्या, पण काहीही झाले नाही. फक्त मनातील गोष्टी. एका दिवशी कुटुंबात एक जुना विवाद उघडकीस आला. ससुरजींच्या जुन्या मित्रांशी काही जमिनीचा वाद होता. जेठजींना शहरात जावे लागले. कोर्टाच्या शेतात होता. शहरातील हॉटेलवर गेले कारण राजेश शेतात होता. शहरातील हॉटेलमध्ये 2 राचक उशिरा झाली. हॉटेलच्या लॉबीत बसून आम्ही गप्पा मारत होतो. जेठजींनी मला आपल्या जीवनाची गोष्ट सांगितली की त्यांची पत्नी खूप वर्षांपूर्वी निधन पावली होती आणि त्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. "मीरा, तू पाहतेस ना कधी-कधी किती एकटे वाटते." त्यांचा हात माझ्या हाताजवळ टेबलावर होता. नजरेत काही गाढ भावना होती. मी त्यांचा हात थोडासा स्पर्श केला, दिलासा देण्यासाठी. फक्त स्पर्श केला आणि वेळ गेला. घरी परतल्यावर सगळे नेहमीप्रमाणे. वेळ जसजसा गेला, माझ्या आणि जेठजींच्या मध्ये एक गाढ विश्वासाचे नाते निर्माण झाले. राजेशाला कधी-कधी समजावून सांगत असे. मधून-मधून हसण्याच्या गोष्टी होत. जसे एका दिवशी मी त्यांचे कपडे दुमडत होते. त्यांनी म्हटले, "माझ्या तुझ्या बोटांना खूप मऊपणा आहे. जो काही स्पर्श करते ते ठीक होते." मी शरमून म्हणाले, "तुम्हीही तर खूप बलवान आहात जेठजी." पण हे फक्त बोलण्यापुरते होते. कहाणी हळूहळू पुढे सरकली. कुटुंबात एक मोठा आनंद येणार होता. आमच्या गावात एक मोठा सण होता, ज्यात जुनी मंदिरातील तिची प्राणप्रतिष्ठा होणार होती. सगळे तयारीत गुंतले होते. जेठजींनी मला जबाबदारी दिली की मी मंदिर परिसरातील स्त्रियांची काळजी घेईन. अनेक रात्री आम्ही एकत्र बसून योजना आखत होतो. त्यांच्या बोलण्यात आता फक्त मदत आणि मार्गदर्शन होते. एका रात्री जेव्हा सगळे थकून झोपले, आम्ही दोघे मंदिराच्या छोट्या खोलीत बसलो होतो. दिवा लावताना, "मीरा, जीवन मूर्तीप्रमाणे असते. बाहेरून दगड, आतून प्राण." त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्यांना माझ्या कमकुवतपणाबद्दल सांगितले की कधी-कधी मला वाटते मी फक्त वहिनी बनून राहिले आहे, स्त्री नाही. त्या सणाच्या दिवशी सगळे बदलले. मंदिरात गर्दी होती, पण जेठजींनी मला आपला साथ दिला. जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा अचानक हवेत एक वेगळीच सुवास आली. सगळे आनंदी होते. त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर जेठजींनी सगळ्यांना एकत्र बोलावले. त्यांनी सांगितले की त्यांच्या जमिनीचा वाद मिटला आहे आणि त्यांनी एक निर्णय घेतला आहे. मी आता राजेश आणि मीराला वेगळे घर बांधून देत आहे. कुटुंब छोटे होईल पण नाती मजबूत राहतील. सगळे हैराण झाले. मी तर रडू लागले. जेठजींनी मला वेगळे बोलावून घेतले आणि म्हणाले, "बेटा, मी तुझ्या डोळ्यात पाहिले आहे. तू चांगली मुलगी आहेस, पण माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त प्रेम आहे." भाऊ किंवा वडिलांच्या जागी जो काही जाणवले ते फक्त एकाकीपणामुळे होते. आता मी समाधानी आहे. त्या क्षणी मी समजले की हे सगळे खरं तर एक गाढ समजण्याचा प्रवास होता. मग कहाणीला एक वळण आले. राजेशला सर्व काही समजले, तरी त्याने ते स्वीकारले आणि समजून घेतले. आम्ही वेगळ्या घरात राहू लागलो. पण जेठजी प्रत्येक आठवड्याला येत असत, सल्ला देत असत. कुटुंब अधिक दृढ झाले. मी आता आई होणार होते. जेठजी सर्वाधिक खुश होते. त्यांनी सांगितले, "मीरा, तूने या कुटुंबाला नवीन उजेड दिला आहे." ही कहाणी केवळ जेठ आणि वहिनीची नाही, तर नातेसंबंधांची आहे. ज्यांना शंका आहे ते विचारत राहतील, कदाचित काहीतरी घडले असेल. पण प्रत्यक्षात फक्त समजूत आणि प्रेमच घडले. चांगले लोक समजतील की जीवनातील गाढ गोष्टी स्पर्श करण्यापेक्षा समजून घेणे आवश्यक असते. शेवटी सगळे आनंदी होते आणि मी आजही त्यांना जेठजी म्हणूनच हाक मारते. पूर्ण आदर आणि प्रेमाने.